10 लोकसभा आणि 10 विधानसभांचा दांडगा अनुभव। शह आणि काट शहाचे राजकारण, जनतेच्या प्रश्नांना नेत्यांची उत्तरे, समाजकारण आणि राजकारण, मस्त नेते आणि त्रस्त जनता, काय म्हणतो 5 वर्ष न दिसणाऱ्या नेत्यांबद्दल समाज। एक बार फिर से अपने राजनीतिक प्रतिद्वंदियों पर उछाला जाएगा कीचड़। काय आहेत सर्वसामान्यांच्या समस्या। जनतेचा कौल कुणाला, भाजपचे नाव युतीला की काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला। शह और मात के इस खेल में किसकी बनेगी बात और कौन रहेगा खाली हाथ। प्रत्येक गाव आणि शहर हमारे आपकी समस्या जानने के लिए महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे प्रश्न घेऊन येत आहोत। बघत रहा निवडणूक रणसंग्राम 2019 फक्त विदर्भ न्यूज आणि VCN न्यूज वरती। नमस्कार, निवडणूक रणसंग्राम 2019च्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। येत्या 18 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जनसामान्यांचे प्रश्न हे उमेदवाराच्या माध्यमातून शासनापर्यंत पोचावेत आणि उमेदवारांचा परिचय हा जनसामान्यांना व्हावा, याकरिता आपण या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन विदर्भ न्यूज आणि VCN न्यूजच्या वतीनं करतो आहे। यामध्ये दररोज बातम्यानंतर हा कार्यक्रम GTPL सेटअप बॉक्स नंबर 72 आणि UCN सेटअप बॉक्स नंबर 81 वरती संपूर्ण विदर्भामधील सुमारे 14.5 लाख सेटअप बॉक्सवरती आपण हा कार्यक्रम बघत आहोत। अमरावती लोकसभेचा जर विचार केला तर अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये 24 उमेदवार हे सद्यस्थितीमध्ये उमेदवारीच्या रिंगणामध्ये आहेत आणि या 24 उमेदवारापैकी आज आपल्या इथे VCN न्यूजच्या या स्टुडिओमध्ये प्राध्यापक प्रमोद मेश्राम यांना आपण निमंत्रित केलेलं आहे। समाज क्रांती आघाडी आणि ऑल इंडिया बुद्धिस्ट लॉ यांच्या अधिकृत उमेदवारीसाठी त्यांनी आपलं नामांकन दाखल केलेलं आहे आणि व्यवसायाने प्राध्यापक असलेले प्रमोद मेश्राम यांचा आपण परिचय करून घेणार आहोत। सर्वप्रथम सर, VCN न्यूजच्या या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे आणि आपण एक नवखे उमेदवार म्हणून सर्वसामान्य जनतेला, तसेच हा जो नवीन वर्ग आज आपल्या मतदार करतो आहे पहिल्यांदा, त्यांना आपला परिचय करून द्यावा। अच्छा, मी प्राध्यापक प्रमोद मेश्राम, आपल्या सर्वांना नमस्कार। मी बुलढाणा या ठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये मराठी हा विषय शिकवतोय। तसं माझं शिक्षण जे आहे MA BEd आहे। 1997ला अमरावती युनिव्हर्सिटीचा कौन्सिल मेंबर आहे, स्टुडंट कौन्सिलचा। 1998ला अमरावती युनिव्हर्सिटीचा स्टुडंट कौन्सिलचा पहिला दलितांचा प्रेसिडेंट आहे आणि 1999चा अमरावती विद्यापीठाचा पाली विषयाचा गोल्ड मेडलिस्ट आहे आणि सध्या व्यवसायानं स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी विषय हा मी शिकवतो आहे। एक अभ्यासू व्यक्तिमत्व आणि उच्च शिक्षित असं हे व्यक्तिमत्व असलेलं प्राध्यापक प्रमोद मेश्राम यांचा हा परिचय आहे। सर्वप्रथम प्राध्यापक प्रमोद मेश्राम यांना आपण हा प्रश्न विचारणार आहोत की अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरं जाताना आपण जो काही जाहीरनामा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचविचा आहात तो नेमका कोणता आणि कसा आहे? समाज क्रांती आघाडी तथा ऑल इंडिया ॲक्शन कमिटी फॉर बुद्धिस्ट लॉ यांच्या वतीनं जेव्हा हा मतदारसंघच SC राखीव आहे आणि जेव्हा SC हा मतदारसंघ राखीव आहे तर साहजिक आहे त्यांच्या प्रश्नाची जाण संबंधित उमेदवाराला असली पाहिजे आणि म्हणून माझा जाहीरनामा व्यक्त करताना मी त्याच्यामध्ये स्पष्ट छापलं आहे की बौद्ध धर्माला स्वतंत्र कायद्याचा दर्जा बहाल करणे, महाबोधी विहार मुक्त करणे बिहार येथील आणि आदिवासींचे पारंपरिक अधिकार बहाल करणे हा माझा मुख्य अजेंडा आहे। परंतु यासोबतच शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, बेरोजगारीचा प्रश्न असेल, असे असंख्य प्रश्न घेऊन मी माझी उमेदवारी दाखल केलेली आहे। हा माझा एक अजेंडा आहे। परंतु अनेक छोट्या छोट्या गोष्टी जो समाजाला न्याय देऊ शकतो, मग त्याच्यामध्ये राईट टू वर्क असेल, बेरोजगारीचा प्रश्न जेव्हा समोर येतो तर भारतीय संविधानानुसार आर्टिकल 41 नुसार राईट टू वर्क असेल, राईट टू हेल्थ असेल, शेतकऱ्यांना
शेतीचा दर्जा हा औद्योगिक दर्जा म्हणून मिळाला पाहिजे, म्हणजे शेतीला उद्योगाचा दर्जा मिळाला पाहिजे, अशा अनेक संकल्पना घेऊन मी लोकांच्या समोर जातो आहे की जोपर्यंत शेतीला उद्योगाचा दर्जा मिळत नाही, जिथं मी विचार करतो एक सामान्य कार्यकर्ता म्हणून, समाजामध्ये काम करणारा व्यक्ती म्हणून जेव्हा विचार करतो, तर मला असं वाटते शेतकऱ्यांसाठी जेव्हा काही वरवर जी काही मलमपट्टी सध्या सुरू आहे, यानं शेतकऱ्याच्या समस्या सुटणार नाही. आणि या समस्या सोडवायच्या असेल तर निश्चितपणे शेतीला हा उद्योगाचा दर्जा मिळाला पाहिजे, जेणेकरून त्याच्या शेतीला लागणारा जो खर्च आहे, म्हणजे याचं उदाहरण द्यायचं जर झालं तर एखादा कारखानदार जेव्हा एखादी साबण तयार करतो, तर त्या साबण तयार करण्यासाठी लागणारं त्याला रॉ मटेरियल असेल, त्याला पाणी असेल, वीज असेल, म्हणजे त्याला एक साबण तयार करण्यासाठी लागणारा जो खर्च आहे प्लस त्याच्यामध्ये तो त्याचा इन्कम ॲड करतो आणि माझी साबण किती रुपयाची मी विकायची तो ठरवतो. यालाच म्हणतात उद्योगाचा दर्जा. म्हणजे साबणीला तो कारखानदाराला उद्योगाचा दर्जा आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना शेतीच्या उत्पादनाला उद्योगाचा दर्जा प्राप्त होत नाही शेतकऱ्याला, शेतीला, तोपर्यंत मला असं वाटतं शेतकऱ्याच्या समस्या संपणार नाही. याच्यावर माझं ठाम मत आहे आणि माझून तो पण मी एक मुद्दा माझा अजेंड्यामध्ये आहे माझ्यासमोर. आणि बौद्धांचा कायदा आणि महाबोधी विहार हे तर समस्या आहेच आणि म्हणून मी त्या विषयात घेऊन माझी उमेदवारी दाखल केलेली आहे. अमरावतीचा जो लोकसभा मतदारसंघ आहे हा सुद्धा SC साठी राखीव आहे, म्हणजे अनुसूचित जातींसाठी हा राखीव आहे आणि अनुसूचित जातीचाच खासदार या जिल्ह्याला गेल्या 10 वर्षापासून सातत्यानं मिळतो आहे. मग त्यांनी त्यांच्या समाजासाठी काही केलं नाही का? SC साठी हा जरी राखीव असला आणि आनंद भाऊ अडसड हे जरी 10 वर्षापासून इथे खासदार असले तरी बेसिकच्या छोट्या छोट्या काही ज्या समस्या आहेत जे या जिल्ह्याच्या निगडीत आहे, मग इथला बेरोजगारीचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, ह्या छोट्या छोट्या प्रश्नाला आपण भिडलो पाहिजेत. परंतु आमच्या डोक्यामध्ये फार वरच्या लेवलच्या गोष्टी असतात की इथं फार मोठं इंडस्ट्री येईल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, एअरपोर्ट या ठिकाणी येईल, असे अनेक मोठे मोठे वादे या ठिकाणी केलेले गेले. परंतु मला असं वाटत नाही की या जिल्ह्याच्या विकासामध्ये फार काही मोठा बदल झालेला मला जाणवत नाही आणि म्हणून माझी उमेदवारी मी स्वतः दाखल केलेली आहे. परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन ऐक्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली होती. आज अमरावती लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाताना आपण जर बघितलं तर एक गोष्ट प्रामुख्यानं आपल्या निदर्शनास येते, ती म्हणजे ज्या गोष्टीसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी या पार्टीची स्थापना केली होती ती छोट्या छोट्या समुदायामध्ये विखुरलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यामध्ये गुणवंत देवपारे जे मागच्या 2014च्या निवडणुकीमध्ये बहुजन समाज पार्टीचा हत्ती घेऊन होते, त्यांनी आज वंचित बहुजन आघाडीसोबत बाळासाहेब आंबेडकरांच्या पार्टीसोबत आपली उमेदवारी दाखल केलेली आहे. असे अनेक छोटे मोठे पक्ष आहेत जे वेगवेगळे जर असे आपण बघितले तर मुख्यत्वे करून एक 3 पक्ष 4 पक्ष जर सोडले तर आज आपल्याला दिसून येते की छोटे छोटे आणि परत अपक्ष असे सगळे विखुरलेले आहेत. तर 2014च्या निवडणुकीमध्ये आणि 2019च्या या निवडणुकीमध्ये याचा या निवडणुकीवरती काय परिणाम होईल असं आपल्याला वाटतं आणि मतदार त्यामुळे किती संभ्रमात पडलेला आहे? निश्चितपणे अनेक छोटे छोटे समूहाने या ठिकाणी आपली उमेदवारी दाखल केली आहे. आपण सुरुवातीलाच विचारल्याप्रमाणे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली आणि तो रिपब्लिकन खरा पक्ष या जिल्ह्याचं ज्यांना वैभव दादासाहेबजी गवई यांना मानलं जातं त्यांच्याकडे आहे तो RPI पक्ष. परंतु हाच RPI पक्ष या समाजाला जर दुसऱ्या पक्षाचा जर फॉर्म म्हणजे काय म्हणतात फॉर्म घेण्यासाठी जर जात असेल तर मला वाटतं याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट या समाजाला काही होऊ शकत नाही. आणि ही खरी खदखद इथल्या जसं आपण बोलले की छोटे छोटे गट जे आहेत जे विखुरलेले आहेत, हे विखुरण्याचं कारणच यांच्या मनातली खदखद आहे असं मला वाटतंय की एखाद्या आपल्या नेत्याने दुसऱ्या पक्षाचा फॉर्म उचलायला जावं म्हणजे याच्यापेक्षा मोठी दुःखाची गोष्ट म्हणता येईल की आणखी कोणती होऊ शकत नाही. शिवाय आपण छोटे छोटे पक्षांबद्दल जे देवपारे साहेबाबद्दल बोलले आहेत किंवा आता बसपावर उभे असलेले आमचे अरुणजी वानखडे यांच्याबद्दल बोलले आहेत, हे सगळे लोक बिल्डर आहेत, हे सगळे लोक पैसेवाले आहेत. आमचं असं मत असते की इथल्या कुठल्याही मोठ्या पक्षाने जर एखादा सामाजिक कार्यकर्ता या समाजामध्ये काम करत असेल आणि त्याला जर तुम्ही तिकीट दिली
तर निश्चितपणे हा समाज त्यांच्या पाठीशी उभे राहील. परंतु तुम्ही जर बिल्डर पकडून आणायचे आणि आमच्यावरती उमेदवारी लादायची तर हा समाज सैन करणार नाही. आणि ही म्हणून खदखद जी आहे समाजातली, त्याच्यामुळं अनेक उमेदवारांनी या ठिकाणी आपली उमेदवारी दाखल केलेली आहे की मी कुणाचाही गुलाम नाही. समाजाचा जर चांगला कार्य करणारा जर माणूस या ठिकाणी जर तुम्ही देत असाल तर निश्चितपणे समाज त्याच्या पाठीमागं उभं राहील. मी तर अनेक लोकांना आता तुम्हाला इथं मला सांगावंसं वाटतंय की मागच्या निवडणुकीमध्ये मी आणि प्राध्यापक अशोक वानकडे सर आम्ही देवपारे साहेबांसाठी काम केलं. आम्हाला असं वाटत होतं की हा माणूस काहीतरी समाजासाठी काम करेल. परंतु त्या माणसाने त्यावेळेस जे प्रॉमिस केलं, जे आम्हाला सांगितलं की जर मी निवडून आलो तर 6ही विधानसभा लढेल, आपल्या कार्यकर्त्यांना छोटे छोटे उमेदवारी देईल आणि जर मी पडलो तर 5 निश्चितपणे आमदार मी उभा करेल, हे त्यावेळेस त्यांचं वचन होतं. पण जेव्हा उमेदवारी त्यांनी जवळपास 98,000 जेव्हा त्यांनी मागच्या 2014मध्ये मतं घेतली आणि तिथून 5 वर्षापर्यंत जर गुणवंत देवपारेजी गायब होत असतील आणि अचानकपणे पुन्हा 5 वर्षानं जर या समाजासमोर प्रकट होत असतील तर मला वाटते ही खूप समाजाची शोकांतिका आहे. आणि म्हणून या सगळ्यांना धडा शिकवण्यासाठी समाज निश्चितपणे सज्ज आहे. सद्विवेक बुद्धीने तो आपला विचार करेल आणि आपली मताच्या माध्यमातून आपली तो ताकद निश्चितपणे समाजासमोर ठेवेल असं मला वाटतं. एक मुख्य प्रश्न असा आहे की अमरावती जिल्ह्याचं राजकारण म्हटल्यानंतर आणि सर्वात समाजाचं जर आपल्या राजकारण म्हटल्यानंतर आदरणीय रासू गवई साहेबांचं म्हणजे दादासाहेब गवई साहेबांचं नाव हे आदरानं घेतलं जातं आणि ते एक आदर्श राजकारणी हयात होते. आणि अशा व्यक्तीच्या सुपुत्रांनी ॲडव्होकेट राजेंद्र गवई यांनी युवा स्वाभिमानचा रस्ता धरावा आणि यामध्ये बरीच जनचर्चा अशी सुद्धा आहे की एक मोठा आर्थिक व्यवहार याला कारणीभूत आहे. शिवाय लेडी गव्हर्नर असलेल्या व्यक्तींनी त्यांचा फॉर्म घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जावं, यामुळे समाजावर पडणारे पडसाद याविषयी आपण काय सांगा? निश्चितपणे जर अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण जर होत असेल, जसा आपण मला पहिला प्रश्न विचारला की राजेंद्र गवईंनी राणांसोबत जाणे आपला पक्ष सोडून, याच्यामध्ये कुठंतरी आर्थिक व्यवहार आहे. आता मी तर डोळ्यानं पाहिलं नाही, पण निश्चितपणे भिंतीला कान असतात असं म्हटलं जातं आणि भिंतीला जेव्हा कान असतात तर ते विषय जे आहे ते समाजासमोर आल्याशिवाय राहत नाही. दुसरी गोष्ट आईसाहेबाबद्दल आपण जेव्हा बोलतो तर जेव्हा दादासाहेब गवई या जगामधून निघून गेलेत, आपल्यामधून निघून गेलेत, ज्यांचा एक मोठा एक दबदबा होता, एक आदर्श या समाजामध्ये होता, तेव्हाच साहेबांनी डिक्लेअर केलं होतं की आता दादासाहेब होते तेव्हापर्यंत मी थोडंफार राजकारणामध्ये होते, पण दादासाहेब गेल्यानंतर आता मी स्वतःला पूर्ण धम्मकार्यासाठी वाहून घेणार आहे. आणि असं झाल्यानंतर जर आता आम्ही एखाद्या पक्षाचा फॉर्म उचलायला जात असेल तर मला असं वाटते की ह्या समाजासाठी फार मोठी शोकांतिकाची गोष्ट आहे. तो दिवस अतिशय आमच्यासाठी काळा दिवस असेल असं मला या ठिकाणी निश्चितपणे सांगावं असं वाटतं आपल्या माध्यमातून. ॲडव्होकेट राजेंद्र गवईंचा नवनीत राणांना किती % फायदा होईल किंवा नुकसान होईल? मला असं वाटतं की राजेंद्र गवईंचा 100% नुकसान होणार आहे जो त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे जे मतं आज मिळणार होते कदाचित ते सुद्धा मिळणार नाही, कारण समाजामध्ये ती चीड निर्माण झालेली आहे आणि याचे पडसाद येणाऱ्या काळामध्ये आपण बघणार आहात. आता जसं आपण एक मुद्दा घेतला होता की सुशिक्षित बेरोजगार आहे, शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, याच्या व्यतिरिक्त विशेष करून आपल्याला जर आपण समजा संपूर्ण जिल्ह्याचा दौरा केलेला असेल तर काय समस्या आहेत, जर जनतेशी आपण जवळीक साधली असाल तर अशा कुठल्या समस्या आपल्याला वाटतात की ज्या या सगळ्यांच्या अजेंड्याच्या व्यतिरिक्त आहेत? निश्चितपणे आपल्याला सांगावंसं वाटतं की मी 3 दिवस आता मेळघाटचा दौरा केला. मेळघाटच्या आदिवासींसाठी समाज क्रांती आघाडी आणि प्राध्यापक मुकुंद खैरे सर अनेक वर्षापासून लढा देत आहेत. आपल्या माध्यमातून मला एक प्रश्न माझ्यासमोर पण उपस्थित होतो की जो हजारो वर्षापासून आदिवासी त्या जंगलामध्ये राहतो, तो तिथे शेती करतो, पहाडं चढतो, कंदमुळे खातो, तो आदिवासी आज कुपोषित झाला कसा, हा प्रश्न कधी आमच्यासमोर निर्माण झाला नाही का? आणि जेव्हा आम्ही त्यांना मिळतो की खरंच एवढा सशक्त असणारा आदिवासी तो आज कुपोषित झाला कसा, तर जेव्हा आम्ही ह्या विषयाकडे गांभीर्याने पाहतो, त्या लोकांशी जुळतो, तर आज त्याचं चित्र आमच्या समोर येत आहे. याचं कारण की त्यांची जे पारंपरिक अधिकार होते, जसं मी माझ्या अजेंड्यामध्ये लिहिलेलं आहे की आदिवासींचे पारंपरिक अधिकार बहाल करण्यासाठी माझी उमेदवारी आहे. जेव्हा आम्ही त्यांची ही परिस्थिती पाहतो तर असं दुःख निर्माण होते की नेमका हा माणूस असा का झाला. तर निश्चितपणे आपल्याला सांगावं असं वाटते, आपल्यामार्फत संपूर्ण समाजासमोर काही गोष्टी पोहोचल्या पाहिजेत
पूर्वी आदिवासी जंगलात राहायचा, कंदमुळं खायचा, शिकार करायचा, शेती करायचा, डिंक करायचा, डिंक गोळा करायचा, मोहाचे फुलं जमा करायचा आणि त्याचा तो उदरनिर्वाह करायचा. त्याच्यामुळं याच्यामधून त्याचा विकास व्हायचा, तो त्याचं आयुष्य जगायचा छानपणे. परंतु सरकारने, ते मग सरकार कुठलंही असेल, मी कुठल्या सरकारवर स्पेशली आरोप करणार नाही, सरकार कुठलंही असेल, यांनी संपूर्ण त्यांचे पारंपरिक अधिकार हिरावून घेतलेत. आणि जेव्हा त्यांचे पारंपरिक अधिकार म्हणजे 1987चा जो कायदा वगैरे आहे, नंतर 2006चं नंतर बिल वगैरे आलं, त्याच्यासाठी आम्ही अनेक आंदोलनं केलेले आहेत. जेव्हा त्यांचे पारंपरिक अधिकार हिसकावून घेतले तर निश्चितपणे खाण्यासाठी आदिवासी हा म्हणजे एका दाण्यासाठी, अन्नासाठी तो तरसू लागला. आणि म्हणून जेव्हा त्यांचे पारंपरिक अधिकार हिरावून घेतले गेले तर निश्चितपणे त्याची खाण्याची, उपासमारीची त्याच्यावर वेळ आली, त्याची शिकार बंद झाली. म्हणजे बघा ना, मला असं विचित्र वाटते की गव्हर्नमेंट आम्हाला म्हणते तुम्ही दारू प्या, पण आम्ही काढलेली प्या. म्हणजे बघा कसं विचित्र, कसं समाजाचं चित्र डोळ्यासमोर येते. तर वाईट पण वाटतं की जो आदिवासी हजारो वर्षापासून आपल्या उपजीविकेसाठी मद्य काढायचा, तर त्याचं मद्य बंद झालं, त्याची शिकार बंद झाली. मग इथं प्रश्न निर्माण होतो की इथलं सरकार म्हणते की दारू प्या, पण तुम्ही आमची प्या. अनेक लोकांना लायसन देणं सुरू आहे आणि आदिवासी जो हजारो वर्षापासून त्याच्या संस्कृतीमध्ये काही दिवसांमध्ये एका दिवशी दारू पित असेल, मौज मजा करत असेल, तर त्याच्यावर बंधन आलेले आहेत, त्याची शिकार बंद झालेली आहे. त्याच्यामुळे त्याच्याबरोबर बेरोजगारीची त्याच्यावर वेळ आलेली आहे. आता आम्ही काही मेळघाटमध्ये काही भाग पाहिला की अक्षरशः त्यांना त्या मेळघाटावरून हाकललं जात आहे, त्याचं पुनर्वसन करायचं आहे. आणि त्याला काहीतरी त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की प्रत्येक कॅन्डिडेटला आमच्या घरामध्ये 12 लाख रुपये मिळणार आहे. मला एक सांगा, कुणाची कितीही प्रॉपर्टी जरी असली आणि आदिवासींच्या घरात 5 लोक जरी असले आणि प्रत्येकाला 12 लाख रुपये जरी मिळाले, मग त्याच्याकडे 60 लाख रुपये जरी आले आणि तो जर शहरामध्ये जर आला, तर निश्चितपणे काही दिवसानंतर ज्याच्याकडे पैसा आहे तो साहजिक आहे, खर्च वाढलेला असतो. त्याच्याकडे पैसा आला तर हा त्याचा पैसा तर संपून जाईल एक दिवस, परंतु तो ह्या शहरांच्या जीवनामध्ये तो गुदमरून भरून जाईल. आणि म्हणून त्याचा जर विकास करायचा असेल तर त्या जंगलामध्ये ठेवूनच त्याचा विकास केला गेला पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा आता चिखलदरा असेल, धारणी असेल, या परिसरामध्ये फिरतो तर मला असं वाटतं त्या ठिकाणी पर्यटन स्थळांसाठी मोठा स्कोप आहे. आणि केवळ पर्यटनाच्या भरोश्यावर त्या ठिकाणी आदिवासींना तर रोजगार मिळेलच, शिवाय सरकारला सुद्धा त्याच्यामधून थोडंफार उत्पादन मिळू शकते. तर म्हणून या दृष्टीने त्या आदिवासीकडे पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून कधीकधी मला असं वाटते की हे सरकार जे आहे हे स्वयंपूर्ण बनवायच्या मागं लागलं आदिवासीला की भिकारी बनवायच्या मागं लागलं. कारण खिचडीच्या नावानं कटोरा हाती आला, म्हणजे खिचडी भेटण्याच्या नावानं शाळेमध्ये मिळते म्हणून काहीतरी त्या आदिवासीच्या हाती कटोरा आला आणि जो आदिवासी स्वावलंबी होता तो भिकारी बनला. याच्यापेक्षा या समाजाचं काय दुःख असेल. आणि म्हणून संपूर्ण आदिवासींच्या पारंपरिक अधिकारासाठी समाजक्रांती आणि मी प्राध्यापक प्रमोद मेश्राम निश्चितपणे लढण्यासाठी सक्षम आहे. आणि माझं काम अनेक वर्षापासून सुरू आहे. मला असं वाटतं मी 11वीत असेल तेव्हापासून माझी आंदोलनं सुरू झाली आहेत आणि सामाजिक चळवळीमधून माझं काम सुरू आहे. अध्यापक प्रमोद मेश्राम आपल्याला सांगत आहेत की आदिवासींसाठी मेळघाटामध्ये जो टुरिझम क्लस्टर तयार व्हायला पाहिजे होता तो या शासनाने तयार केला नाही. आदिवासींना पर्यटनाच्या माध्यमातून मुख्य स्रोतामध्ये आणायला पाहिजे होतं, ते आणण्यात आलेलं नाही. आणि आदिवासींचं जे वनजमिनीवरचं अधिग्रहण होतं, जे वनजमिनीवरती ते कार्य करायचे, डिंक गोळा करणे, मधाची फुले गोळा करणे, त्याच्यापासून मद्य तयार करणे, मध गोळा करणे, सागाचे पानं गोळा करणे आणि त्यापासून आपली उपजीविका करणे, तसेच शिकारीच्या माध्यमातून आपली उपजीविका, आपला चरितार्थ चालवणे इत्यादी प्रकारची आदिवासींची कार्य या शासनाने त्यांच्याकडून हिरावून घेतली. त्यामुळे आज आदिवासी जो ज्याला आपण माल न्यूट्रिशन म्हणतो, कुपोषण म्हणतो, त्या कुपोषणाच्या विळख्यामध्ये सापडलेला आहे असं प्राध्यापक मेश्राम यांचं मत आहे. एक चांगला मुद्दा आदिवासींच्या माध्यमातून समाजासमोर आणण्याचा आणि शासनापर्यंत पोचविण्याचा यांचा मानस थोडा चांगला वाटतो आहे. एक प्रश्न तुम्हाला मला जाता जाता विचारायचा आहे आणि तो प्रश्न असा आहे की ज्या समाजांनी छोटे छोट्या गटामध्ये विखुरल्या जाऊन या लोकसभा निवडणुकीला सामोरं जात आहेत आणि मतदार संभ्रमित झाला आहे, अशा मतदारांनी तुम्हाला का निवडून दिलं पाहिजे? निश्चितपणे मला निवडून देण्यासाठी अनेक कारणं आहेत. 2000मध्ये एक घटना आढावा आयोग निर्माण झाला होता, आपल्याला माहीत असेल, नॅशनल कमिशन टू रिव्ह्यू द वर्किंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, आणि त्याचे चेअरपर्सन होते रिटायर्ड जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट M.N. व्यंकटचलयाजी. जेव्हा या देशातलं संविधान धोक्यात आलं तर आमचे अडाणचोट नेते हे रस्त्यावर मोर्चे काढत होते. कुणी त्या आयोगासमोर जाऊन त्यांनी फेस केलं नाही. मात्र समाज क्रांती आघाडीच्या माध्यमातून प्राध्यापक मुकुंद खैरे सर
आणि मी स्वतः त्या शिष्टमंडळामध्ये होतो, जी बिल्डिंग दिल्लीला विज्ञान भवन या ठिकाणी होती. त्या ठिकाणी आम्ही एक मागणी आणखीसुद्धा केली होती की बौद्धांना स्वतंत्र धर्माचा कायदा जो आहे बौद्धांचा झाला पाहिजे. याचं कारण असं बघा की 1950मध्ये या देशाचं संविधान तयार झालं. अतिशय शॉर्टमध्ये मी आपल्यासमोर छोटीशी गोष्ट ठेवेल. या देशाचं संविधान 1950ला तयार झालं आणि बौद्धांचं धर्मदीक्षा जो दिन आहे, धर्मांतर जे झालं ते 1956ला झालं. साहजिक आहे आम्ही 1950ला हिंदू धर्माचे पंत होतोच, याच्यामध्ये 1% डाऊट नाही, कारण त्यावेळेस आमची जे पूजा अर्चा होती ती हिंदू धर्मानुसारच होती. परंतु बाबासाहेबांनी 1956ला धम्मदीक्षा दिल्यानंतर अवघ्या 2 महिन्यामध्ये बाबासाहेबाचं महापरिनिर्वाण झालं. आणि म्हणून बौद्ध हा हिंदूचा पंथ आहे हे कायद्यामध्ये जसंच्या तसंच ते राहून गेलेलं आहे काम, कारण बाबासाहेबांना अल्प आयुष्य मिळालं. आणि म्हणून आम्ही जो विषय घेतला आहे की बौद्धांना स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळाला पाहिजे, जसं या ठिकाणी ख्रिश्चनांचा कायदा आहे, मुसलमानांचा कायदा आहे, हिंदूंचा कायदा आहे, जैनांचा आहे. आता मध्यंतरी तर लिंगायतसारखा कर्नाटकमधला जो समाज आहे त्यालासुद्धा स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळत आहे. परंतु धर्मांतराच्या 62 वर्षानंतरही जर इथला बौद्ध धर्म जरा हिंदूचा पंथ म्हणून जगत असेल तर मला वाटते की हे बौद्ध धर्मासाठी अतिशय शर्मेची बाब आहे. आपल्या माध्यमातून एक मात्र निश्चित सांगू शकतो मी, मला सांगायचं आहे की मी जरी बौद्धांचा स्वतंत्र कायदा मागत जरी असलो तर निश्चितपणे यातून चुकीचा संदेश जाऊ नये, कारण बाबासाहेबांनी प्रत्येक धर्माला स्वतंत्र दर्जा दिलेला आहे. आणि म्हणून हा हिंदू धर्माचा द्वेष मुळीच समजू नये, हा संदेश याच्यामधून चुकीचा जाऊ नये. फक्त बौद्धांची जी संस्कृती आहे त्याला कायद्याची मान्यता मिळणे हे खूप गरजेचं आहे. परंतु इथला कुठलाही आंबेडकरी नेता, मग तो बाबासाहेबाच्या रक्ताचा असेल, बाबासाहेबाच्या झेंड्याचा असेल किंवा बाबासाहेबाच्या चिन्हाचा असेल, हा कुठलाही आणि 62 वर्षानंतर हा विषय समोर घेतलेला नाही. कारण जोपर्यंत बौद्धांचा स्वतंत्र कायदा बनत नाही, आमची अशी ठाम भूमिका आहे, तोपर्यंत बिहार येथील महाबोधी विहार मुक्त होऊ शकत नाही. मला एक सांगा, ह्या देशातल्या कुठल्या तरी मंदिराचा अध्यक्ष हा कलेक्टर आहे का हो? या देशातल्या कुठल्याच मंदिराचा अध्यक्ष हा कलेक्टर नाही. फक्त एक त्याला अपवाद आहे, बिहारचा महाबोधी विहार, आणि तिथला कलेक्टर हा अध्यक्ष असतो तो सुद्धा हिंदूच पाहिजे. असं नाही आहे. तुमचं म्हणणं मी इथे थोडंसं अस्पष्ट करतो. या देशाच्या प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी त्या मंदिराला किंवा त्या मदरशाला किंवा आणखी कुठल्या धर्माच्या एखाद्या ज्याला आपण म्हणता येईल स्मारकाला ज्या ठिकाणी शासनाने ताब्यात घेतलेलं आहे, अशा प्रत्येक ठिकाणी त्या जिल्ह्याचा सत्र न्यायाधीश, त्या जिल्ह्याचा कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी किंवा त्या ठिकाणचा तहसीलदार ही व्यक्तीच त्या ठिकाणचा अध्यक्ष असते. आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती जी स्थापन झालेली आहे त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर प्रत्येक ठिकाणी असे नियम त्यानुसारच ह्या गोष्टी घडत आहे. म्हणजे नेमकं त्याच ठिकाणी एका ठिकाणी होते आहे असं मला वाटत नाही. मला याच्याबद्दल थोडंसं आणखी क्लिअर करतोय की निश्चितपणे आपण जे संस्थान सांगितलेले आहे तिथला कलेक्टर हा कधीच कुठल्या संस्थांचा अध्यक्ष नाही तर सेक्रेटरी आहे. सेक्रेटरी आहे. जे संस्थान आपण माझ्यासमोर बोलत आहात, माझ्या माहितीप्रमाणे कारण जेवढा आम्ही अभ्यास करतो तर त्या ठिकाणचा सेक्रेटरी हा जिल्हाधिकारी आहे. परंतु बिहारमध्ये कलेक्टर हा जो आहे हा अध्यक्ष आहे. सेक्रेटरी तर राहणारच ना. जे संस्थान एखाद्या गव्हर्नमेंटच्या ताब्यामध्ये जर असेल तर निश्चितपणे तिथं गव्हर्नमेंटचं त्याच्यावर नियंत्रण असणार आहे, परंतु तो सेक्रेटरी म्हणून असतो. इथं मात्र अध्यक्ष म्हणून आहे. आणि ही त्याच्या माझं परत त्याच गोष्टीवरती होईल की पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने जी त्याची जर आपण घटना बघितली तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला दिसून येतील की प्रत्येक ठिकाणी जिल्हा सत्र न्यायाधीशाची नेमणूक त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणचा तहसीलदार, त्या ठिकाणचा SDM यांची नेमणूक त्या ठिकाणी केलेली आहे. अध्यक्षपासून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि कोषाध्यक्ष ही 4 मुख्य पदे या ठिकाणी त्यांनी शासनाने स्वतःकडे ठेवलेली आहेत. आणि इतर काही व्यक्तींना त्या ठिकाणचा समन्वय योग्य रीतीने चालावा यासाठी त्यांना विश्वस्त म्हणून नेमणूक करण्यात आलेला आहे. आणि असं एकाच ठिकाणी नाही. तुम्ही तुळजापूरला बघितलं तर तिथेसुद्धा दिसेल, पंढरपूरला बघितलं तर तिथेसुद्धा दिसेल. असे अनेक ठिकाणं महाराष्ट्रामध्येच नाही तर भारताच्या अनेक ठिकाणाच्या कानाकोपऱ्यात हीच पद्धत माझ्या अभ्यासाप्रमाणे मला माहिती आहे. आपण तो प्रश्न थोडासा बाजूला ठेवूया. एक गोष्ट इथे प्रकर्षानं आपल्याला नमूद करावीशी वाटते की प्राध्यापक प्रमोद मेश्राम हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व उमेदवार म्हणून आपल्याला लाभलेलं आहे. अनेक विखुरलेल्या गटांपैकी जे समाजाचे अनेक गट इथे विखुरलेले आहेत आणि निवडणूक रिंगणामध्ये उभे आहेत त्यापैकीच एक हा गट आहे. आणि
त्यांनी कपाट या चिन्हावरती ते आपली निवडणूक लढवित आहे. प्राध्यापक असल्यामुळे एक सुशिक्षित व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. अभ्याससुद्धा दांडगा आहे. कपाट या चिन्हावरती ते आपल्या निवडणूक रिंगणामध्ये आहेत. येत्या 18 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या या लोकसभेच्या निवडणुकीसाठी त्यांचं भाग्य EVM मशीनमध्ये बंद होणार आहे आणि आपण त्यांना या निवडणुकीसाठी शुभेच्छा देऊया. आणि निवडणुकीच्या या घाईगर्दीमध्ये VCN न्यूजसाठी आणि विदर्भ न्यूजसाठी त्यांनी जो आपला अमूल्य वेळ इथे येऊन आपल्याला दिला त्याबद्दल आपण त्यांचे हार्दिक आभार मानूया. GTPL सेटअप बॉक्स नंबर 72 आणि UCN सेटअप बॉक्स नंबर 81 वरती दररोज बातम्यानंतर आपण पाहू शकत आहोत निवडणूक रणसंग्राम 2019. नमस्कार. लोकसभा आणि 10 विधानसभांचा दांडगा अनुभव. शह आणि काट शहाचे राजकारण. जनतेच्या प्रश्नांना नेत्यांची उत्तरे. समाजकारण आणि राजकारण. मस्त नेते आणि त्रस्त जनता. काय म्हणतो 5 वर्ष न दिसणाऱ्या नेत्यांबद्दल समाज. एक बार फिर से अपने राजनीतिक प्रतिद्वंदियों पर उछाला जाएगा कीचड़. काय आहेत सर्वसामान्यांच्या समस्या. जनतेचा कौल कुणाला. भाजपचे नाव युतीला की काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला. शह और मात के इस खेल में किसकी बनेगी बात और कौन रहेगा खाली हाथ. प्रत्येक गाव आणि शहर हम आ रहे हैं आपकी समस्या जानने के लिए. महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे प्रश्न घेऊन येत आहोत. बघत रहा निवडणूक रणसंग्राम 2019 फक्त विदर्भ न्यूज आणि VCN न्यूज वरती.